नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये माझ्या चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्तच असाल. मी पण मजेत. इथे जी आहे थोडं दुपारचं ऊन खायला मी उभी झालेली होती. बाल्कनीमध्ये छान ऊन आली होती तर, आणि आता दुपारच झाली होती जवळपास. त्यानंतर इथे माझ्या मागे एक हँगिंग प्लांट होतं, ते अचानक वरती गेलं. कसं काय सांगते, मीच केलं. हे खूप खाली होतं तर त्याला खाली वाढायला स्पेसच मिळत नव्हती. मग मी त्याला तिथनं सोडलं आणि एकदम वरती जे आहे हँगरला हँग करून दिलं सगळ्यात वरती, म्हणजे आता खाली त्याला वाढायला स्पेस मिळेल आणि ते खाली चांगलं येईल. आणि इथे माझ्या युगीतने एवढा सारा पसारा मस्त करून ठेवला होता घरामध्ये. त्यानंतर आज थोडं घाई होतं मला, कारण आज मला रात्री गावाला निघायचं होतं. त्यासाठी जी आहे ती पॅकिंग करायला घेतली होती मी. आणि आता गावाला निघायचं आहे म्हटल्यावर माझा एक तिकिटीचा किस्सा सांगते तुम्हाला. जसं मी आता युगीत आणि मलाच जायचं आहे, तर आम्ही म्हणजे ट्रेननी ट्रॅव्हल नाही करत, कारण मला ते थोडं रिस्की वाटतं. कारण कुठे जायचं असलं आणि खूप लोकं असतात ट्रेनमध्ये, वॉशरूम्सला वगैरे जायचं असलं तर ट्रेनमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम असतो. आणि असंच आपण कोणाच्या पण भरोशावर जे आहे आपल्या मुलाला टाकून जाऊ नाही शकत, आणि दोघं गेलं तर सामानाचा प्रॉब्लेम येतो. म्हणून जे आहे मी बसच प्रिफर करते जायसाठी. म्हणजे रात्री बसलं की सकाळी जे आहे ते आम्ही आमच्या प्लेसवर पोहोचून जातो. असं मला निघायचं होतं, तर मग मी बसची तिकीट बघत होती. 3 दिवसापासून मी बसची तिकीट बघत होती, पण एक पण तिकीट जी आहे ती बुकच झालेली नव्हती. मला तर करायचीच होती, पण एकही तिकीट बुक न झाल्यामुळे जे आहे मी पण काही करायला घेतली नाही. मी म्हटलं की करेल ॲटलिस्ट अर्धी तरी बस पॅक होऊ दे, त्यानंतर मी करेल. आणि मला असं वाटलं की होऊ शकते की तिकीटचे रेट आहे ते पण कमी होईल, असंच वाटलं. आणि अनायसे जे आहे रात्री मी झोपली आणि सकाळी बघते तर अर्ध्यापेक्षा जास्त जी बस आहे ती फुल होती. मग मी तेवढ्या घाईघाईत, म्हणजे मला एकदम शॉकच बसला की असं कसं एकदम एवढा फास्ट एक पण तिकीट बुक नाही, आणि एकदम आता एवढी ऑलमोस्ट सगळीच बस पॅक होत आहे. तर मग मी पटकन जे आहे लगेच मला अप्पर तर पाहिजे नव्हतं, मला लोअर बर्थच पाहिजे होतं. तर मग अनायसे मला मिळालं आणि मी खूप फास्ट जे आहे बुकिंग करून टाकली. तर अशा प्रकारे जे आहे एंड मूवमेंटला माझी त्याच दिवशीच सकाळी जी आहे बसची तिकीट बुक होऊन गेली. आणि पैसे तर काही कमी झाले नाही, जेवढे पैसे होते तेवढेच लागले मला. आता मला गावाला जायचं म्हटल्यावर नवऱ्यासाठी काही ना काही खाऊ बनवून ठेवावाच लागतो मला. मग त्याच्यासाठीच थोडंसं बनवलं होतं. त्याच्यासाठीच आता ठेवायसाठी जे आहे ते डब्बे बघत होती. तसे डब्बे तर सगळे खालीच आहे आता, कारण किराणा आम्ही आणलेला नाही आहे या महिन्याचा, त्यामुळे सगळे डब्बे रिकामेच होते आमचे. तर इथे मी आधी शंकरपाळे बनवून घेतले. त्याच्यासाठी छान मसाल्याचे शंकरपाळे बनवले होते. त्यांना आवडतात. चहा वगैरे सोबत मी नसली तरी ते खाऊन घेऊ शकतात. हे एका डब्यामध्ये पॅक करून दिलं. त्यानंतर चिवडा बनवला होता. चिवडा पण त्याला खूप आवडतो आणि रेड कलरचा चिवडा त्यांना जास्तच आवडतो, तर तसा बनवून दिला होता. आणि त्यानंतर सगळं जे आहे ते छान डब्यामध्ये पॅक करून ठेवून दिलं. तर अशा पद्धतीने चिवडा बनवला. तुमच्याकडे चिवडा कोणत्या पद्धतीने बनवतात मला नक्की रेसिपी शेअर करा. त्यानंतर मी सगळं पॅक करून ठेवून दिलं आणि जे डब्बे आहे ते नेऊन ठेवून देते म्हटलं. कारण किचनमध्ये ठेवलेले डब्बे जे आहे ते माझ्या नवऱ्याला कधीच दिसत नाही, आणि तो मलाच 2 गोष्टी सांगतो की इथे ठेवायची जागा असते का. तर हे जे आमचं एक रॅक आहे, हे पूर्ण खाऊचं सामान राहतं आमच्या या रॅकमध्ये. सगळं काही जेही खायचं सामान आहे ते सगळं या रॅकमध्ये राहतं. काय लागलं मग? चिल्ला आहे ते. आकर मला दाखव. आकर माझं नाही. तुझं कुठे आहे? इथे 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 दुखत आहे का? सोललाय युगू, सोललाय ते. काय काय करून घेते का दादू? आणि इथे याच्या दाताच्या खाली जे आहे थोडंसं मांसाला जिथे आहे तिथे काहीतरी लागलेलं, आजकड बसकट खात राहतो. कुठेतरी काहीतरी सोललं असेल तर ते थोडं त्याला छिल्लं आहे, त्याचाच त्याला खूप त्रास होत आहे. त्याच्यासाठीच त्याची जी आहे घणघण सुरू आहे. आणि अशी घणघण करता करता जो आहे युगीत झोपून गेला 5 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर यांच्या टिफिनची वेळ झाली, तर म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घेऊया. मग त्यासाठी किचनमध्ये आली आणि सगळ्यात आधी रोजचं जे आहे पोळ्या पूर्ण टाकून घेतल्या. एका साईडला कुकर पण करून घेतला. आणि इथे मस्त जी आहे, आता भाजीचं मी गावालाच जाते त्याच्यामुळे मी भाजीचं काही खूप आणलेलं नाही, म्हणून मस्त असं आलूची रस्स्याची भाजी करून घेतली. आलूचा रस्सा, आणि भाजी खूप सुंदर झाली होती, मस्त तर्री पण आली होती आणि खूप मस्त मग यांचा टिफिन पॅक केला. आणि हे ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यानंतर युगीतला पण पार्कमध्ये न्यायचं होतं. त्याच्या आधी म्हटलं तू काहीतरी खाऊन घे, तर याला थोडंसं जेवण चारून दिलं. त्यानंतर जे आहे आम्ही निघालो पार्कमध्ये जायला.
तर असं आम्ही निघालो आणि युगीतची इथे खूप घाई सुरू होती, चल लवकर म्हणून. त्यानंतर आम्ही परत आलो घरी आल्यावर समजलं की मी कपडे थोडेसे चुकीचे घेतले आहे, कारण मी एका तिथे प्रोग्राम अटेंड करायला चाललेली आहे. मेडिटेशनचा कॅम्प आहे, तर तिथे तुम्हाला लाईट कलर किंवा तुमच्याकडे असतील तर व्हाईट कलरचेच कपडे पाहिजे आहे. तर मी त्याच्यामध्ये 2 जे आहे ते डार्क ड्रेसेस टाकले होते. एक ब्लॅक आणि ब्ल्यू होता, तर तो मी काढून घेतला आणि माझ्याकडे प्युअर व्हाईटमध्ये तर नाही आहे, थोडेसे प्रिंटेडच आहे. तर 1-2 जे होते ते टाकून दिले आणि 2 जे आहे ते लाईट कलरमध्ये घेऊन घेतले. बघू म्हटलं आता पुढे काय होतं ते. तर असे सगळे कपडे अर्धे काढले आणि अर्धे असे ठेवून घेतले, व्यवस्थित घडी वगैरे केली. आता प्रेस वगैरे एवढं अर्जंटली तर काही होतं नाही, बघूया म्हटलं तर तिकडे गेल्यावर जसं जमेल आहे तसं आपण करूया. तर अशा प्रकारे पूर्ण बॅग जी आहे ती पॅक करून घेतली आणि बॅगमध्ये खूप सामान झालं, कारण युगीत आणि मलाच जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही एकच बॅग घेतो आहे. जास्त सामान मी कॅरी करू शकणार नाही म्हणून मी काही जास्त घेत नाही आहे. एक पाठीवरची बॅग घेतली आणि एक हँडबॅग, म्हणजे ही हातातली, बस ह्या 2च बॅग जे आहे ते मी घेणार होती. आणि इथे त्याच्यामुळे कपडे जे आहे ते खूप झाले बॅगमध्ये, चेना काही लागेना, पण कशाबशा आता लावाव्याच लागतील म्हणून लावल्या. तर युगीतची लुडबुड वेगळीच सुरू होती आणि इथे काही केल्या बॅग ही लागेना. शेवटी मला टॉवेल काढावा लागला, टॉवेल दुसऱ्या बॅगमध्ये घेऊया म्हटलं आणि चेन पण लागत नव्हती, तर युगीतची थोडीशी हेल्प घेतली आणि युगीतच्या मदतीने जे आहे बॅग पूर्ण पॅक करून घेतली. आणि बॅग खूप जास्त हेवी होती. त्यानंतर जे आहे घर पण खूप जास्त अस्तव्यस्त होतं, सगळा पसारा होता. युगीत असतोच सगळा पसारा करून ठेवायला. तर आधी सगळं क्लीन करून घेतलं, सगळ्या वस्तू जागच्या जागी करून घेतल्या, टेबल जागच्या जागी केला, चेअर्स व्यवस्थित केल्या, चपला जोडे जे पण युगीतनी अस्तव्यस्त फेकून ठेवल्या होत्या त्या उचलल्या, त्याची सगळी खेळणी उचलली. मी कितीही आवरलं तरी मला माहिती होतं ह्या ॲज इट इज होणार आहे काही वेळाने, तरी पण करून ठेवावं म्हटलं, कारण आपण घरी नाही आहे, मग हे स्वच्छ कोण करणार, म्हणून आधी ते काम करून घेतलं. त्यानंतर जे आहे बघते तर काय एक पार्सलवाला आला आणि त्यांनी मला पार्सल दिलं. आता मला काही कळेना हे पार्सल कोणाचं, कारण त्यांनी ना मला नाव सांगितलं ना OTP विचारला, काहीच नाही. तुमचं पार्सल आहे हे सांगितलं आणि चालला गेला. मी त्याला उघडलं वगैरे, तर मग पूर्ण उघडल्यावर निघाली ट्रॅव्हलिंग बॅग. मी म्हटलं ही ट्रॅव्हलिंग बॅग तर मी मागवली नाही, मला असं वाटलं यांनीच माझ्यासाठी मागवली का काय. मी एवढी हॅप्पी झाली आणि बघते तर त्याच्यावर काहीच लिहिलेलं नव्हतं, फक्त एक म्हणजे कोणाच्या नावावर आली आहे हे तर लिहिलेलंच नव्हतं, फक्त त्यांचाच ॲड्रेस होता. मी उघडायला घेतलं, मी म्हटलं नको उघडू नाही. खूप शोधण्याचा प्रयत्न केला की ही बॅग जी आहे कोणी मागवलेली आहे, मी तर नाही यांच्या नावावर आहे का बघितलं, पण नाहीच कळलं. मग शेवटी म्हटलं जाऊ द्या, यांना एकदा फोन करून आपण कन्फर्म करून घ्यावं, कारण आपल्याकडे दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं कोणाचं पार्सल येणार आहे आणि कोणी चुकीचं पण नाही देऊ शकत आपल्याला पार्सल. मग मी आधी गेले आणि यांना फोन लावला आणि मग त्यांनी मला सांगितलं की हो ते पार्सल आपलंच आहे, ठेव, ते माझं पार्सल आहे. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आता क्रिसमससाठी सिक्रेट सांता असतात, त्याच्यासाठीचं जे आहे हे गिफ्ट आहे आणि ते मला कोणाला तरी द्यायचं आहे, त्याच्यामुळे तू ते ओपन करू नको. आणि बरं झालं मी ते काही ओपन वगैरे केलं नव्हतं. आता बॉक्स थोडासा ओपन करून घेतला होता, त्याला काही एवढं होत नाही म्हटलं, आणि मग ॲज इट इज जसं होतं तसं पॅक करून ठेवून दिलं. आणि युगीतला पण सांगितलं आता याला हात लावायचा नाही, तसं पण आम्हाला जायचंच होतं, कोण हात लावणार होता, आणि ते उचलून ठेवून दिलं. त्यानंतर म्हटलं आणि पहा यांनी परत आपलं एक ट्रेन जी आहे ती लावून घेतली. त्यानंतर सामान थोडंसं काढून घेतलं. मग आता मी नाही आहे म्हटल्यावर सगळे कामं आवरूनच मला जावे लागतात, तर कपडे होते काही ते पण घरात घेऊन घेतले, त्यातले काही वाळले नव्हते ते घरात आणून जे आहे ते वाळत घालून घेतले. आणि इथे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट युगीतची औषधं, मी नेहमी हे विसरते, तर ह्यावेळेस मी आठवणीने युगीतची औषधं घेतलं, विक्स घेतलं, कारण थंडी खूप आहे त्यामुळे दोन्ही पण घेतलं. आणि जे मला आठवत होतं ते मी टाकत गेले. युगीतचं बॉडी वॉश टाकलं, माझं फेस वॉश, बॉडी वॉश, असं सगळं जे आहे ते व्यवस्थित बॅगमध्ये भरून घेतलं. खूप आठवू जे आहे मी गोष्टी टाकत होती, कारण तरी माझ्या हाताने काही ना काही सुटतंच. त्यानंतर म्हटलं जेवण करू आटपून घ्यावं लवकर, त्यानंतर बाकी किचन ओटा वगैरे पण सगळं क्लीन करून निघावं लागेल. थोडं लवकरच जेवण घेतलं, कारण अगदी जेवण केल्याबरोबर निघलं तर बसमध्ये थोडा त्रास वगैरे होतो, उलटीसारखं वगैरे वाटतं, म्हणून जे आहे आधी जेवण घेतलं. त्यानंतर खाली आलो, ऑटो बुक केला, ऑटोला यायला पण 10 मिनटं लागली. तोपर्यंत जे आहे आम्ही वाट बघत होतो ऑटोची, ऑटो काही येईना लवकर, तरी ऑटो आम्हाला 10 मिनटानंतर जे आहे ऑटो आले. मग आम्ही ऑटोत बसलो आणि डायरेक्टली पोहोचलो बस स्टॉपवर. आम्ही त्याचा तर त्यांनी आम्हाला 15 मिनटं बिफोर यायला सांगितलं होतं, पण रात्र खूप बहुत उशीर होत होता, त्यामुळे जे आहे आम्ही अर्धा तास पहिलेच येऊन गेलो. आणि इथे सगळ्यांच्या बसेस बस नेहमीप्रमाणे जे आहे आपली बस ऑन टाईम कधीच राहणार नाही, नेहमी आम्ही बस करतो ती डिले होते, अर्धा तास 20 मिनटं अशी, ऑन टाईम कोणतीच येत नाही. इथे गेल्याबरोबर त्याला भूक लागून गेली
आणि बरं झालं मी चोकोज वगैरे आणले होते माझ्यासोबत, तर ते त्यांनी खाऊन घेतले. सामान आहे ना मग आपल्याजवळ किती. जी आहे एकदाची एक्साइटमेंट. कुठे बसला आपण? आली बस. छान वाटत आहे तुला? वाव, क्या वाटतं बता. अशा प्रकारे जी आहे आमची बस 20 मिनिटं लेट आली. त्याच्यानंतर